एका मोठ्या व्हिडिओचा हा छोटा पार्ट आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टॅप पॉडकास्ट चॅनलची. सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. ओके, आता येऊ आपण राशींवर. नक्कीच. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कोर पॉईंट असणार आहे या पॉडकास्टचा, की कुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे. नक्कीच. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. आता आपण बघूयात सिंह. आता सिंहचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे आणि हे वर्ष या लोकांचं असणार आहे. हे लोक सत्ता गाजवतील यावर्षी. मग ते वेगवेगळ्या प्रकारे गाजवतील. लोक यांना ॲक्सेप्ट करतील का नाही याच्याशी काही लिंक नाही आहे, पण परिस्थिती अशी असेल की यांना सत्ता गाजवता येईल. म्हणजे गोष्टी तशाच चालत राहतील मे बी, पण यांचा एक इन्फ्लुएन्स जाणवेल. मग ते दडपशाहीने पण असेल, काही लोकांना लोक ॲक्सेप्ट पण करतील, काही लोकांना तात्पुरतं परिस्थितीमुळे ॲक्सेप्ट करावं लागेल. लाईक जर एक रिअल लाईफ सिच्युएशन जर घ्यायची झाली तर से की तुम्ही मुंबई पुणे जात आहात आणि लोणावळा घाटात तुमची गाडी बंद पडली आहे, त्यावेळेला त्या मेकॅनिकच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही ॲक्सेप्ट करता. तो 1000 रुपये सांगेल तर 1000, बरोबर आहे. तो सांगेल मला येण्या जाण्याचं पण द्यावं लागेल, तेही तुम्ही देताल. अजून पण गाडी नीट केल्यावर मला वापस मुंबईला सोडायचं तेही तुम्ही करताल, कारण की त्या पिरियडमध्ये त्या गोष्टीचा त्या व्यक्तीचा इम्पॉर्टन्स आहे. ओके. अशा याने पण काही लोकांना इम्पॉर्टन्स मिळेल. बर. तर हे लोक बरेचसे रिलेट करू शकतील याला. याचा अर्थ मी हे नाही म्हणत की यांच्यामध्ये कॅलिबर नसणार आहे, पण सिच्युएशनला समजून जर त्यांनी केलं तर त्यांच्यासाठी लॉंग टर्ममध्ये चांगलं असेल. ओके. ओके. हां, लाईक की त्या मेकॅनिकसोबत असं होऊ शकतं, लोक असं करू शकतात. त्याच्याशी जी डील झाली होती की गाडी नीट केल्यावर त्याला वापस सोडायचंय, ती कदाचित नाही करणार, की आता माझी गाडी नीट झालेली, माझी गरज संपलेली आहे. तर त्या परिस्थितीसाठी पण तयार व्हावं किंवा असं परिस्थिती येऊ शकते त्या अँगलनं त्यांनी वागावं. ओके. जरी आपल्याला ते रिअलाईज व्हायला पाहिजे की आज माझा इम्पॉर्टन्स आहे तर त्याचा मी गैरवापर नाही करायचा आहे. बरोबर. तेवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. आता ग्रहांची परिस्थिती जर बघायला गेलं तर ही अशी आहे. बघा आता परिस्थितीनुसार पण केतू पहिल्या स्थानी आहे. बरोबर. आणि तर हे इल्युजन हे भेटू शकतं त्यांना, तो भ्रम येऊ शकतो की बा मी सर्वस्व आहे. हे बा प्रत्येकाला लाईफमध्ये कधी ना कधी एक काय म्हणतात अहंकार हा येतोच, तो प्रत्येकाला येतो. आणि हे वर्ष यांचं आहे त्यामुळे यावर्षी ह्या लोकांना येऊ शकतो, इगो येऊ शकतो. तसाही सिंहवाल्यांना असतो. माझा पत्ता देऊ नका, लोक मारायला येतील मला सिंहवाले. तर ह्या गोष्टी असतात. तो थोडा इगो, कारण त्यांचं डॉमिनेटिंग नेचरच तसं आहे. बरोबर. स्वभाव तुम्हाला सिंहाकडे पाहिल्यावरच जाणवेल ते. बरोबर. हे व्यक्ती जिथे पण असतील
मे बी हे लोक यांचा एक बॉस असेल, पण बॉसला सुद्धा हे जाणवतं की नाही हा माझ्यापेक्षा जास्त प्रभावी आहे, कारण ते तेज आहे त्या व्यक्तीमध्ये. आपण सूर्याकडे नेकेड आईजनं बघू नाही शकत. बरोबर. तर तसंच बॉस पण यांना इन्स्ट्रक्ट करताना हे लोक आता रिअलाईज करू शकतात, मी जे सांगतो हे रिअलाईज करू शकतील की बॉस पण सांगताना लिनन्सी असेल की तो त्याची अमित bossगिरी हे- यांच्यासमोर दाखवणार. हां, अमित हे थोडं प्लीज हे संपून टाकशील का आज. थोडी तेच मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, हे आजच्या संपव. हां. हा फरक असेल यांच्यासोबत इतर लोक वागतानाच, ओके. आणि या वर्षात तो जास्त जाणवेल. बर. तर केतूच्या पण त्यांनी त्याचं गैरवापर करू नये, कारण परिस्थिती परत बदलणार आहे. नेक्स्ट 2026 आहेच आहे, हे 2027 आहे. 27 मध्ये पुन्हा त्याचा रिझल्ट. तर हे आहे. बाकी गुरु एकादश स्थानी, 11व्या स्थानी, इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. गुरु यांच्या सर्व योग्य इच्छा पूर्ण करेल. माझ्या एक एक शब्दावर लक्ष द्या. बरेच जणांना काय गुरु आहे तर जे तुमच्यासाठी योग्य आहे ना तेच तो देईल. कदाचित माझी इच्छा असेल अमेरिकेला जायची, पण अमेरिका जर मला सूट होणार नसेल तर गुरु देणार नाही. त्यामुळे गुरुनं जे तुम्हाला दिलंय ना ते तुमच्यासाठी बेस्ट आहे हे समजून, जे देईल ते चांगल्यासाठी देईल. हां, ते बेस्ट दिलेलं आहे त्याने. ते तुम्हाला कदाचित समजायला 5-10 वर्ष लागतील, कुणाला 5 महिन्यात समजेल, 5 वर्षात समजेल, पण जे दिलेलं आहे ते बेस्ट आहे. कारण गुरु हा नॅचरली शुभ प्लॅनेट आहे. तो तुमच्यासोबत वाईट नाही होऊ देत चांगलंच करेल प्रत्येकासाठी, तो जिथे पण येतो. ओके. हां, तर इच्छापूर्तीच्या स्थानी आहे. इथे तुमच्या इच्छांनुसार नाही आहे, गुरुच्या इच्छेनुसार भेटणार आहे. ओके. आणि ज्यावेळेला गुरु 2 जून नंतर जाईल विदेशच्या स्थानी, तो जाईल उच्चचा असेल, त्यावेळेला विदेशसाठीचे योग खूप स्ट्रॉंग होत आहेत. आणि काही हर्डल्स पण येत असतील तर ते सर्व दूर होतील 2 जून नंतर. बर. तिथे गेल्यावरची पण परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तर सर्व गोष्टी सिंहासाठी गुरुच्या अँगलने बघितलं तर चांगल्या आहेत. व्यवस्थित. शनी अष्टम स्थानी आहे. या लोकांनी ॲस्ट्रॉलॉजी नक्की शिकावं यावर्षी. यांना चांगले गुरु मिळतील या वर्षात. त्याच्यानंतर आणि चांगल्या पद्धतीनं हे शिकतील. शनी म्हणजे काय आहे ना, अनुभव. अनुभवी लोक मिळतील यांना त्या क्षेत्रातले. एखादा यांना जसं मी सांगितलं होतं की एखादा आजार खास करून प्रायव्हेट पार्टशी रिलेटेड, तो काही जणांना मे बी आतापर्यंत कळालाही असेल, काहींना 2026 मध्ये कळेल. घाबरायचं नाही आहे, शनी आहे तर. आणि शनी तिथं आलाय म्हणून तुम्हाला आजार नाही झालाय, तो अगोदरच चालू होता. शनीनं फक्त तुम्हाला ते दाखवून दिलं की तुमच्या बॉडीमध्ये हे काहीतरी होतं, ह्याला दाखवा, याचं क्युअर करा. तर ते पण पॉझिटिव्ह सेन्समध्येच आहे. अशा काही गोष्टी घडत असतील, काही त्रास असतील तर त्यांना इग्नोर नाही करावं, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, ओपिनियन घ्यावं, पुढे जावं. ओके. बेस्ट आहे ते. त्याच्यानंतर राहू सप्तम स्थानी आहे. या वर्षात बऱ्याच जणांना त्यांच्या पार्टनरशिप ब्रेक होऊ शकतात. बिझनेसमधल्या पार्टनरशिप्स असतील. बऱ्याच जणांना हा पण एक हे होईल की मॅरिड लाईफमध्ये काहीतरी खटके उडवतात. तर लाईफ पार्टनरसोबत पण ज्यावेळेला काही ते बोलतील, काही हे असेल, खास करून यामध्ये ज्यांची दशा काही खराब वगैरे येईल त्यांनी जास्त सांभाळायला पाहिजे. आता दशा वगैरे ज्या गोष्टी असतील ते त्यांनी पर्सनल कन्सल्टेशन घ्यावं, ज्याही ज्योतिषाकडे ते जात असतील, ज्याच्यावर पण त्यांचा विश्वास असेल. पण एक तर सूर्यामुळे डॉमिनन्स असणार आहे आणि राहूमुळे काहीतरी अशा एक्स्ट्रीम डिझायर्स असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी सांभाळायला हवं. लाईफ पार्टनरबद्दल, आपल्या बिझनेस पार्टनरबद्दल, की बिझनेसमध्ये पण काही गोष्टी अशा असतील की 2 बिझनेस पार्टनर आहेत, त्यांच्या काही गोष्टी खटकत असतील तर ती पार्टनरशिप ब्रेक होऊ शकते. ओके. तर त्या दृष्टीनं थोडंसं सांभाळून जाण्याचं हे वर्ष आहे. ओके.